आज दिनांक 10 आहे ना, आज दिनांक 10/6/2025 रोजी माझी सौभाग्यवती गुली ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहे आणि मी माजी सदस्य गुली राखसवाडे ग्रुप ग्रामपंचायत तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार त्याच्यामध्ये आम्ही पदाधिकारी आहे आणि आता हयात 2028 पर्यंत माझी सौभाग्यवती उपसरपंच आहे आणि गुली ग्रामपंचायतला आम्हाला एवढे कार्य कर्ममठ असं सांगू शकतात सरदार अप्पासाहेब ग्रामसेवक म्हणून आमचे रकसवाडा व गुली ग्रामपंचायतला दोघं गावांना सांभाळत होते। त्यांच्या काही कारणामुळे त्यांना आता शहादा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत तिथं काय त्यांची बदली झाली आणि त्या निमित्ताने त्यांनी जे एवढं आम्हाला जाताना आम्ही त्यांचा सत्कार करायला पाहिजे होता, पण दादांनी अप्पांनी आमच्या सत्कार आम्हाला असं मान चिन्ह दिला आणि एवढा आमच्या गुली ग्रामपंचायतला मी 2014 पासून ते गावाला एक कार्यकर्ता म्हणून आहे, पण त्यापासून हा आमचे सरदार अप्पा धरून आजपर्यंत 8 ग्रामसेवक मी तिथं पाहिले। 8 ग्रामसेवक मध्ये होळकर अप्पा एक आले होते आमचे, त्यानंतर आमचे जे सरदार अप्पा आले ते आमच्या गावाला गुली ग्रामपंचायतला पाण्याची टाकी, रस्ते, गटार, कार्यालयाचे बांधकाम, अंगणवाडी, ठक्कर बाप्पाचे होल असो, रोड असो, लाईट असो, सीसी कॅमेरे असो गावाला ग्रामपंचायत मध्ये हे एकदम एवढे काम करून दिले। सगळे लोकांना पाण्याची सोय आणि प्रत्येक नागरिकांना जे काही अडचण असतो त्यांना मोबाईलचा फोन आल्यावर डायरेक्ट तटस्थ कार्य ते पावती आपलीची द्यायचे। त्यांच्यासोबत जे आमचे सहकारी त्यांचे कर्मचारी आमचे म्हणजे सागर भाऊ राजपूत कर्मचारी आमचे ग्रामपंचायत ते पण ग्रामसेवक अप्पासाहेबांना एवढी जबरदस्त मदत करतात गावाच्या विकासासाठी आणि अप्पांना मी एकदा अजून माझे सौभाग्यवती उपसरपंच सौ सुनीता राकेश समायचेकर मी माझी ग्रामपंचायत गुली रकसवाडा सदस्य म्हणून आणि असा ग्रामसेवक आम्हाला लाभला होता आणि त्यांची बदली झाली। आम्हाला फार दुःख पण आहे, पण जिथं पण जातील त्यांचा पण विकास करतील आणि आम्हाला आठवण आपली येणार आहे आमची कार्यालयाच्या उद्घाटन ऑगस्ट महिन्यात होणार आहे अप्पासाहेब, तर आमचं आमंत्रण आजपासून तुम्हाला आहे, आपण या आणि आपण सुख राहा, तुमच्या परिवार सुखी राहा। धन्यवाद।